आता आलो आम्ही मस्तपैकी दर्शन वगैरे मस्त व्हायला ना पर्यंत काही गर्दी बिर्दी नव्हती. आता गर्दी वाढली, आता थोडी गर्दी वाढली. नमस्कार मित्रांनो, आता चाललो आम्ही दसकारला चाललो, उरणला रत्नेश्वरीच्या मंदिरात. ते मावशी पण आहे आमची, म्हणजे आईची सक्की बहिणीच आहे. त्याला मावशीच्या घरात जातो, मक्षितांशी जातो रत्नेश्वरीच्या मंदिरात. दरवर्षी जत्रेला पण जातो. या वर्षी नवरात्र फर्स्ट टाइम चाललो मी. आता बघूया कैसा आहे ते, गर्दी असतं का नाही काय माहिती नाही, तेवढा बघू. आता 3 वाजता निघल्यावर ट्रॅफिक वगैरे काही नाही निघली. सिग्नल मध्ये टाइमपास व्हायला, सगळं सिग्नल लागलं. आणि आया पण आहे माग, जरा बहिणीची भेट घालून देतो. आया पण आता जाऊ बघू, मावशीच्या घरात जातात. आयाची भेट देतो जरा बहिणीसला, कधी दुसऱ्यांशी भेटली नसेल. जत्रेला पण नाही आलीस नाही वर्षा तू? आम्ही गेलेलो पहिला तर जत्रेला, दरवर्षी जावत होते. वस्तीला जावतो जत्रेला, 3-4 दिवस वस्तीला जावतो. त्यांची मामाचं घर गाव बाजूलाच आहे ना, त्यांची मामाशी द्या जावतो. चला आता दाखवतो मंदिर कैसा आहे ते. चला मावशीचे घरण आहे, कुलदेवताच आहे. त्यांच्या घरात कुलदेवता आहे. देवारा आहे, देवारा कुलदेवताचा. मावशीनं आईने गप्पा तर जाम मारल्या. आणि आता आलो आम्ही मंदिरात. बघूत मंदिरात गेल्यावर दर्शन कसं होते. गर्दी तर जास्त दिसत नाही, बघत मंदिरात गेल्यावर दाखवतो तुम्हाला. आणि जत्रेच्या टायमाला फुल गुलाल भरलेलं असतं, गुलालन भरलेलं असतं. आणि पाय ठेवायला जागा नसतं, आवरी पब्लिक असतं. DJ अजून बँड वगैरे फुल असतात, फुल धमाल असतं जत्रेला. एप्रिलमध्ये जत्रा असतं, जाम मजा येतं. दरवर्षी आम्ही येतो एप्रिलला रातची. आणि आता मंदिर बघा किती भारी वाटतं आतमध्ये. काय कोरीव काम केलं, एक नंबर केलं एकदम कोरीव काम. आपलं लाद्यानं कोरीव काम जाम भारी केलेलं आहे आतमध्ये. अजून बाल्कनी वगैरे सगळं आहे, जाम भारी वाटतं मंदिर. आणि अष्टविनायकांचा फोटो आहेत, अष्टविनायक गणपती हे सगळं लिवलं नाही. आणि ते साईडला देवींचा फोटो आहेत वरती. हे देवीचा गाभार आहे ना, त्याच्यावरती देवींचा फोटो आहेत, एक नंबर वाटतं आहे. आणि आहे बनवले त्यावेळी असं प्रतिमा बनवली मंदिराची. आणि रत्नेश्वरी आईचा फोटो आहे, पेंटिंग काढले कोणतरी, जाम भारी काढले, एकदम मस्त आहे. आवडली म्हणत. तुम्हाला कशी वाटते सांगा आम्हाला कमेंटमध्ये. पर्यंत काय करते बघा आता. हे बघ, हे देवीचा फोटो आहे, सगळीकडे लिवला. आणि चारी भोवती लिवले नाही फोटो, गाभाराच्या वरती देवी बेसते त्याच्यावरती, गाभाराचे फोटो वरती सगळीकडे लिवले चारीकडे. आणि दर्शन वगैरे तर एकदम मस्त पद्धतशीर, याच्यात काही ढकलाढकली नाही, व्यवस्थित होते, जाम भारी. हार घाल बेटा, हार ठेव.
दर्शन करून तर आता आलो आम्ही मस्तपैकी दर्शन वगैरे मस्त व्हायला ना पर्यंत काही गर्दी बिर्दी नव्हती. आता गर्दी वाढली, आता थोडी गर्दी वाढली पण मस्त दर्शन वगैरे व्हायला. चला आता जाता घरात जाता बघू आता. आयसांची जमीन होती आहे आमच्या आयसांची, पण आता काय नाही आहे. आता मिठाचं आगर होतं ना या मिठाचा आगर हे डोंगराजवळ होतं का? बेलपाडची खाडी बेलपाडच्या खाडी जवळ मामासांची जमीन होती आयसांची आमची. आता रास पैसे येतील आईला पैसा ऐसा काही नाही. घर पोचणे व्हायला का? घर पोचणे होईल अजून नाही होईल थोडं थोडं होईल थोडं थोडं म्हणजे असं टप्प्याटप्प्यानं होतं ते घर पोच. आयो तो जुना देऊळ तो आयो होता ना कॉलनी आहे ना टाउनशिप मध्ये. रत्नेश्वरीचा जुना मंदिर आहे ना तो टाउनशिप मध्ये आहे. किंवा नवीन मंदिर आहे. नवीन मंदिर म्हणजे याला पण बरेच वर्ष पहिली ते पण जातात म्हणजे तेव्हा जत्राला जातात. मंदिर नाही बनला, आता बनला असेल तर माहिती नाही. पहिला आम्ही जत्राला जावचो ना टाउनशिप मध्ये ते पाय पडायला जावचो. आताच खुल्ला होता तो, जास्त नव्हता झाडाच्या खाली. तो मक्षी आहे तो जास्त मंदिर नाही. तो पहिला जावचो ना जत्राला त्या जावाचो अख्खा टाउनशिप वगैरे फिरायचो. 3-4 दिवस वस्तीला जावचो ना तेव्हा. 4 दिवस जावायचं. मावशीशी सगळी मावशीशी पोरा आत्याशी त्यांचे आत्याशी पोरा बैरा सगळी एकत्र असायचो आम्ही. या मजा यायची पार्क होती तेव्हा. आता नाही जाऊ, आता इतके दिवसांनी डायरेक्ट जाऊन येऊन येतो. पर्यंत काय वडापाव खातोस? पर्यंत खाते वडापाव मस्त असतात वडापाव पण. चला आता आपला व्हिडिओ आहे एंड करतो मी, तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. चला बाय बाय.